उषाताई प्रमुख पाहुणे नवनीतबाई, मुळाताई आणि आदरणीय आमचा अनुताई लिंबाई, तसेच ह्या स्टेजवर असलेले सगळे माझे स्नेही उपस्थित बंधू भगिनी, ज्यांच्याकडून मला स्वाभिमान, निष्फळता आणि दुसऱ्याचा विचार करण्याची प्रेरणा मिळाली, ते माझे आई आणि वडील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी सत्काराला उत्तर द्यायला उभा आहे. मला आनंद आहे की वडिला समान असलेले माझे चुलते घर अमृत आप्पा माझ्या समोर बसलेले आहेत, पती पत्नी, आणि मला बरोबर भरून आलं की आमच्या अमृत घराण्यातले एक ज्येष्ठ वडिला समान काका माझ्या तिथे साहेब आहेत आणि हे बघायला आलेले आहे सगळ्या सोहळा. तर त्यांना वंदन करून मी सुरुवात करतो. आजचं महत्वाचं दिवस म्हणजे 1 मे, कामगार दिन. जगातील कामगारांना एक असा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय दृष्टीचा महत्वाचा दिवस आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दिन, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला मराठी भाषा दिन लोक विसरले, पण बरोबर आहे, मराठी भाषा दिन सुद्धा आलं. आणखी समाजवादाची ज्यांच्याकडे मी दीक्षा घेतली ते ऋषिकुल्य आमचे नेते नानासाहेब गोडे यांचे हा स्मृती दिन आहे, ते पुष्कळ लोकांना माहिती नसते. आणि त्याचबरोबर आणखी मी मुलांना त्यांना आठवण देतो की 22 वर्षापूर्वी आजच 1 मेला तुमच्या हस्ते मार्केटचं उद्घाटन झालं. मार्केट दिसतंय तुमच्या हस्ते झालेलं पंडित मार्केटचं उद्घाटन यांच्या हस्ते झालेलं. बरोबर तुम्हाला हे आठवतं का त्याच वेळेला की त्यावेळेला आमची पंचायत अगदी लहान होती, वर्षाचं बजेट फक्त 30-40,000चं होतं, पण असं असून सुद्धा त्यावेळेला 15 गुंठे जागा भर बाजारातली फुकट ग्रामपंचायतीने मिळवली विनामूल्य. आज किंमत अर्धा कोटीची आहे आणि लोकांकडनं देणग्या घेऊन 2-2.5 लाखाची बिल्डिंग त्यावेळेला बांधली. आज त्याची 15 लाखाची किंमत आहे. पण इतकं असून सुद्धा काही बंधू आणि भगिनी रिकामे हंडे आणि काळ्या छत्र्या डोक्यावर घेऊन काही झेंडे दाखवून तुमच्या समोर आले होते, आपण काय का मुद्दाम सांगतो तो दिवस मी तो दिवस कधी विसरणार नाही. म्हणजे खरं दृढ ग्राहकता पाहिजे, पण ती न करता असं निषेध करण्याचं काय कारण होतं मला अजूनही कळत नाही. मी जो विचार करतो ह्या गोष्टीचा ते कशासाठी केलं आणि ते मी कधीही विसरणार नाही. असो ठीक आहे, बरं तुम्ही तुम्हाला सत्कार करताय, पण त्याला मी एकटा जबाबदार नाहीये, म्हणजे मी एकटा काही करू शकत नाहीये. तर फक्त आज मी काय करणार आहे की 50 वर्षामध्ये ज्यांनी मला सहाय्य केलं फक्त त्यांचं मी रूम मानणार आहे आणि त्यांची मी आठवण फक्त करणार आहे, पण दुसरं मी काही बोलणार नाहीये. जेव्हा मी सकाळला आलो तेव्हा मला पहिल्यांदा आश्रय दिला बाळासाहेब दीक्षित आणि मोठा झाला. पहिल्या दिवशी त्यांच्याकडेच मी गेलो होतो आणि शांताराम केळुसकर. त्या वेळेला समुद्र खोऱ्यामध्ये एकच चाळ होती, जी मोठी चाळ दिसते ना ती एकच मोठी चाळ, बाकी कुठे इमारत नव्हती, कुठे बिल्डिंग नव्हतं, काही नव्हतं. पण शांताराम शेट्टी मला तिथे आश्रय दिला एका खोलीत. मोठ्या बाईकडे पहिल्या दिवसाचा जो मी खाल्लेला आहे, मोठ्या बाई म्हणजे वसंतराव जयकुमार आमच्या आमदारांचे आजोबा आणि बाळासाहेब दीक्षित. तर ह्यांची रुढी कधीच विसरणार. जसं सफळापासून मी काम करायला लागलो तसं माझ्या व्यापारी लोक आहेत, त्यांना आमचे महिलाल भाई आहेत, आत्माराम भाई आहेत, रोजी भाई आहेत, तेरशी भाई आहेत, या सगळ्यांनी मला फार मोठी साथ दिली. जयसू शेठ, नंतर तुमचे हे फडके, तर ह्या लोकांनी मला साथ दिली, त्यामुळे मला सगळ्याकडे काम करता आलं. अण्णासाहेब पंडित, दादासाहेब पंडित या लोकांनी मला साथ फार लागली.
जेव्हा आम्ही मराठी शाळेचं काम सुरू केलं तेव्हा तांदळपेठ कडुसकर आणि अण्णासाहेब पंडित आणि फडके आणि दीक्षित या लोकांनी मला साथ देऊन मराठी शाळा दिसते ना आपल्या समोर ती बांधता आली. त्याच्यानंतर मग हायस्कूल, हे हायस्कूल सुरू करण्यात जास्त वाटा आमची जी त्यावेळेला जी एगोनची शाळा होती आहे आता, तर ती आदर्श शिक्षण संस्थाची त्यांची ती शाळा आणि त्यांचा आदर्श ठेवून आम्ही इथे शाळा केली. सुरुवातीला बातेश सरांनी 3 महिने काम केलं, पण नंतर दीक्षित मोहनराव सामंत फडके यांनी मला पुढाकार घेऊन तिन्ही शाळा तुम्ही आपल्या संस्थेतर्फे सुरू करूया आणि तो बळी लागून पण आम्ही निवडणूक संस्था स्थापन आणि त्यावेळेस सुद्धा शांतपणे वगैरे आपल्या फार मोठे उपयोगी पडले. सुरुवातीला पगाराला पैसे नसत, पण त्यावेळेला शांताराम दादाशेठ आणि सफाईचे व्यापारी हे नेहमी सदैव हाताने मदत करतात, सरळ हाताने मदत करत असतात. जवळजवळ पहिले 20 वर्ष सरकारकडनं एक मी पैसे मिळत नसत, आम्हाला उभे करून जावे लागत असत आणि दर महिन्याला 10 खाली आम्ही उभारायचो कोणाकडे तरी. आज गणपती शेठ आहे, हिरेमल शेठ होते, सुलतान शेठ होते, फडके होते, भाऊराव पटेलचे वडील होते, अण्णासाहेब होते. कोणाकडे जायचं तो उद्या भरायला 1000-2000 पगार कमी होता, पण त्यांनी काही पुस्तक 20 वर्ष आम्हाला पगाराचे पैसेही दिलेले आहेत. तर त्यांचा आज मला परत करता भाग आहे. नंतर ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जवळ हातात घेतली तो फार जुना काळ. सकाळला एकोणा मंजूर झालेला सकाळला आणण्यासाठी आम्हाला खूप खटपट करावी लागली. त्यावेळेस आम्हाला फार झगडे करावे लागले. ते सरपंच त्यांना राहणारे होते आणि या दक्षिण भागातल्या सरपंचांची सफाई परिसरातल्या 10-12 गावच्या सरपंचांची मीटिंग घेऊन सभा घेऊन कमिटी स्थापन करून त्या समितीचे अध्यक्ष मुकुंद पाटील वृद्ध त्यावेळेला होते. त्यांना मी गेले आणि त्यांच्यातर्फे आम्ही हा लढा दिलेला आहे. तेव्हा आरोग्यमंत्र्यांना भेटलो, निवेदनं दिली, कलेक्टरला भेटून हे आरोग्य केंद्र मंजूर करून रायगडच्या वेळेला सुद्धा अशीच कमिटी स्थापन केली आणि त्यामध्ये सुद्धा एडवणचे लोक सामील होते. कार्यकारिणीमध्ये डॉक्टर बळवंत पाटील होते, महादेव भगवान एडवणकर होते, मधुमांडू चौधरी होते, अनंत वामन वर्तक होते, त्याच्यानंतर दादासाहेब पंडित, आत्मान बळवंत सुर्वे, त्या कमिटीमध्ये आमचे कुतुबुद्दीन होते, विठ्ठल बर्मन घडत होते. या सर्वांना एकत्र आणून 2 वर्ष आम्ही जेव्हा घडला दिला तेव्हा खासदार काजरवाड मध्ये त्याला धावून आले आणि त्यांच्यामुळे छोटीशी स्टँडर्ड उभे राहिला. सकाळपासून 5-6 महिन्याची शाळा त्या मुलांना चालत यायला लागेल तर मग आम्ही तिथे आठवड्याची शाळा सुरू केली. तर त्यावेळेला आम्हाला त्यावेळेचे सरपंच केशव मुकुंद पाटील ते सरपंच होते. गावठणचे त्यावेळेला पंचायतीच्या जागा गावठण होते आणि त्यांनी विनामूल्य आम्हाला जागा दिली. त्याला विसरू शकत नाही. आणि आगरवाडीचे सगळे गवडी, सुतार, पेंटर, लोहार, त्याच्यानंतर रेतीवाले, कडीवाले सगळे विनामूल्य काम करून बघायचं सांगितलेलं आहे. त्यामुळे ती शाळा झाली आणि त्यामुळे ह्या लोकांना सोडून मी विसरू शकत. मी इकडे काही केलं नाही. ह्या लोकांनी सरळ रस्ते मला मदत केलेली. त्यानंतर दुसरं एक काम तुम्हाला महत्वाचं काम, आगरवाडी आणि बिल्डीचा रस्ता अजून ते मोठं काम झाले. रस्ता बिल्डीचा, पण आगरवाडीच्या शेतकऱ्यांनी स्वतः जमिनी दिलेल्या त्यावेळेला आतमध्ये देतील का? आगरवाडीच्या लोकांना काही उपयोग नाही त्याचा. पण भाऊराव पाटील, आम्ही नंतर भाऊसाहेब बेडकीकर, आम्ही जाऊन घरोघरी जाऊन तयार घेतल्या. आगरवाडीच्या बेडकीच्या लोकांनी महिनाभर 1.5 महिना 100 रोज किती पुरुष फुकट त्यांनी काम केलेलं काम घालून बंधारा बांधला. त्यावेळी श्रीधर पाटील उपमंडळाचे अध्यक्ष होते, दोन्ही काही आमदार होते. त्यामुळे थोडे वक्त काम पूर्ण झालं आणि ते सगळं झाले. म्हणजे ब्रिज जो होता तो ब्रिज चंद्र पाटलांनी मंजूर करून तो बांधून दिला. आणि ती थोड्याचा वैशिष्ट्य आहे की ज्या आगरवाडीच्या लोकांनी जमिनी फुकट दिल्या त्यांच्यासाठी म्हणून बेडकीच्या लोकांनी विहीर खणून दिली, पाणी काढण्यापर्यंत त्यांनी काम करून दिलं आणि मग ती विहीर मंजूर करून ती बांधून दिली. म्हणजे शेवटी त्यांच्यासाठी त्यांच्या जमिनी आपण घेतल्या, त्यांची सोय व्हावी पाण्याची म्हणून बेडकीच्या लोकांनी फुकट समाधान केलेलं आहे. हे आज तुम्हाला आजही काय आणि त्याच आगरवाडीच्या लोकांनी शेवटी त्या भाऊच्या मित्र नाहीये. आमचे किती मित्र गेले आमच्यापासून राजा फडके किती असे होत आमच्या सफाळ्यात भाऊसाहेब बिंदीचे, त्याच्यानंतर आमचे सफाईचे रोटीबाई, शेलतीबाई,
राजपत्रित सांगितलं तुम्हाला ही सगळे खांद्याला खांदा लावून आम्हाला 7 ठिकाणी पुढे माणसं समोर होती. कोणी हा सगळ्या दिवस दिसतात हा सगळा त्यांच्यामुळे मला होतोय एवढंच मला सांगायचं. पैसे नंतर स्वतःही होती पण दाराच्या पंडितांनी 50,000 रुपये आम्हाला कबूल केले की भारताने फुकट जागा दिली पण त्यांच्या शाळेला पैसे 50,000 त्यावेळेला आपण दसपट विस्फोट झाला तर आमची त्यावेळेला इमारत पूर्ण होऊ शकते. पण ते त्या इमारतीचं काम पूर्ण करण्यासाठी महिला रोजगारी अशी द्यायची पाहिजे आणि महादेश यांनी साथ दिली असेल तर झालंच नाही. पैसे मिळतील पण कोणीतरी करावं पाहिजे ना. तर त्यांचे तर ठरवून कारणीभूत आहेत ते या सरकारला सहभागी आहे असं मी समजतो. आनंदनगर सुधारणेच्या वेळेला त्यावेळेला फार 9% जरी आम्हाला लोन मिळत होतं त्यावेळेला. पण फक्त 4,000 रुपये भरायचे फक्त आणि बाकीचं 20,000 ते 20,000 नव्हते. पण 4,000 रुपये भरायला सुद्धा आम्हाला लोक मिळत नव्हते. पण ते व्यक्तीबाई गोळा केले ती इमारत बांधली आणि त्यावेळेस सुद्धा रवतीबाई महिला माझ्याकडे तेलजीबाई यांचे श्रम कार्यक्रम आहेत आणि शेवटी पाण्याचा आणि शिवाय त्यावेळेस खंडेराव वाजता सकाळायचं कारण त्यांचं ते सोसायटीचं काम चालूच होतं. महाराष्ट्रावरती फायनान्समध्ये जी कामं मंजूर करून घ्यायचे असतात ते नियम असतात त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पेपर तयार करून दिले. ते नियमाप्रमाणे आम्हाला लोन मिळवून दिलं आणि शेवटी जी आपली पाणी पुरवठ्याची स्कीम आहे जी आम्ही पाणी तयार देतोय समजा गावामध्ये पाण्याचं टंचाई आहे पण त्या सिस्टीममुळे आम्हाला पाणी अजूनही मिळत आहे. तर त्यांनी त्यांचे इंजिनियर आणून दिले खंडेराव वर्तकनी त्यांचं गोळा करतात त्यांनी अशी स्कीम आम्हाला आणून दिली की वरच्या डोंगरावरती आमचं एक घर आहे त्यात तिथे पण पाणी मिळेल आणि खाली पण पाणी मिळेल आमचं डोंगरावरती घर आहे सगळं. पण ती त्यांनी त्या मेकॅनिझम करून दिलं त्या खंडेराव वर्तक आम्ही कधी अन्नगडमध्ये त्याचाही भाग आहे असं समजतो. असे लोक आम्हाला सांगितलं मिळाले. आगावीच्या शाळेमध्ये वर्तक आले त्याच्यानंतर त्यांनी मी पहिले आम्ही फक्त साफ करूया मला पण नंतर विस्तार त्यांनीच केलेला आहे. एवढं तर मोठ्या त्यांनी विस्तार केलेला. तर ते माझी एकाची शाळा नाही आहे की आगावीच्या त्या भागाच्या श्रमांचं भक्ताचे सहभागी आहेत त्यांचाही भाग त्याच्यामध्ये आहे. ही संस्था उभी करताना जे सुरुवाती सुद्धा आले प्रयास नाहीये. विष्णुपत मंगळ पाटील नंतर जनार्दन बडकर त्याच्यानंतर दादासाहेब पंडित भास्कर भास्कर पांडुरंग पाटील हे सगळे आपल्यात नाही येतात पण त्यांची सुद्धा श्रम चालू होते. त्यांचाच मला स्मरण होतं. भातगिरी सोसायटी मी शेतकरी नाही परंतु माझ्या मित्र मंगळाकर यांनी मला विनंती केली की तुम्ही असे माझी डायरेक्टर व्हा आणि गाडी गाडीवरती आणून द्या. त्यामुळे झालो मी आणि ड मध्ये जे होते सोसायटीचे 3ऱ्या वर्षी अ मध्ये आणून कायदा आणून दिला त्यांना आणि त्यावेळेला मला साथ करणारे दोन खाना वर्षक होते दुसुबुद्धी शेठ होते विठ्ठल पद्मन करत होते मंगळाचार्य होते असे अनेक लोक माझ्या बाजूला असल्यामुळे ते मी शेतकरी नसताना सुद्धा ते काम मला करतात. त्याचा सोसायटीचा मला अनुभव मिळाला. तर सफाईच्या प्रसंगामध्ये आमचे घडाऊ कार्यक्रम बघून रेट पाडले त्याला कसं विसरून जाते मधुबानी उल्लेख केला मागायचा. वर्तक कार्याध्यक्ष मी अध्यक्ष आणि आमचे घडाऊ कार्यकर्ते बघून रेट पाडले की ज्या माणसांनी गाडी खाली झोपून सत्याग्रह केला केळवा रोडला म्हणजे मी उपोषण केलं मी वर्षाची पुढे त्याच्यानंतर बरेच वर्षांनी पण आम्ही पोषाची कार्यकर्ते पण गाडी खाली झोपणाऱ्या कार्यकर्ता म्हणून मधून देशपांडे त्याला सगळं दिलं त्याला विषय कसं झालं. मला आठवत आहे आम्ही नवीनभाई मुलांचे बरोबर आम्ही जायचो नेहमी DRS COPS जे हे बरोबर असायचे आणि चर्चा करता 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 1 तास गेला 2 तास गेले तरी काही वर्ष उत्तर सांगून द्यायचे उद्या आम्ही गाडी आणणार सगळं सांगून द्यायचं आणि आम्हाला पण त्या जिद्दीचा मनुष्याचा खरोखरच अडवायचा खरोखर अडवायचं. आम्ही केला उपास धावून आल्या म्हणून मी जगलो या धावून आल्या म्हणून बाई आल्या चालण्यात आपल्या दिवशी म्हणून ती गाडी मिळाली ठीक आहे पण उपोषण झालं म्हणजे काय माझ्यावर लादलं गेलं त्यांनी पाठी घेऊन टाकली न विचारतो मला की भद्रेश आणि डॉक्टर बोलते 2 तारखेपासून उपोषणाला बसणार मला जर सांगतो पाठी करून मोकळं झाली का म्हणजे करायचं काय मी थोडी बसलो
बंधू सुद्धा बाजूला मांडव टाकून साठीवर चालू बसले होते. पुढे मंत्री सगळी फौज पण होते बाजूला. राजा भडके होता. आसपासची भजनी मंडळच माझ्या रात्राचं भजन करायची. 200-300 पोलिसांचा गराडा असा स्टेशनावरती 8 दिवस. मला तिथे हलवलं, मला आणि भद्रेशला. तुमच्या या रघुजी हॉस्पिटलमध्ये या रोज भेटायला यायचं, रोज भेटायला यायचे. त्या यांना भेटून त्यांना भेटून गाडी ते झालं ते. पण मिळाली गाडी. पण देशपांडेच्या सर पडायला हे घडत सांगायचे, आम्ही गाड्या अडवणार पण करून अडवायचे. या ग्रस्थानी इतरांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने राजधानी थांबलेली तरी मागे नाही लावलेली आहे. तुम्हाला आठवत असेल बोला, राजधानी थांबलेली लोकांच्या उशिराचे लेट मार्क पडायचा. उदय पाटील सुद्धा होतो, आता होते सगळे बहुत हजार लोक होते त्यावेळेला. सांगितलं की आम्ही पुढे उभे राहणार, राज्यात आम्ही उठणार नाही. तेव्हा जीएमची कॉन्ट्रॅक्ट करून राजधानी केंद्रावर न्यायला लावून ती गाडी पुन्हा आमची पुढे दिली. अशा ते लोक कार्यकर्ते देशपांडेचे बाकीचे अनेक लोक आहेत. मी एकटं काही केलं नाहीये, पण सगळ्यांनी साथ दिली म्हणजे सगळं काम झाले. त्यांचं सुद्धा स्मरण करणं माझं कर्तव्य समजतं. ग्रामपंचायत ही माझ्या गळ्यात पडली. 3 वेळा मी इथे पडलो. 56 साली पळावं, 62 साली पळावं, 67 साली पळावं, का उपरा महेश सांगतो ना. आणि मला स्टेटस काय होतं त्यावेळेला, पण तुम्ही पोट भरून डॉक्टर म्हणून होतो वेळेला सेवा करत. पण एक सकाळचं वैशिष्ट्य आहे, पहिल्यापासून जे सरपंच झाले यशवंत घरपर्यंत पुढचं तुम्हाला अनुभव नाही येतो, पण सगळे निष्फळ होऊन निघाले. भांडारकर असो, मोहनराव सामंत असो, रानवाडे असो, दीक्षित असो, ढाळे असो, आणि आमचे गोळीचे होऊन घेतले नंतर आम्ही. पण आजपर्यंत सगळे सरपंच मिळालेले निष्फळ मिळाले, कुठल्याही याच्यामध्ये काही त्याच्यात ते सापडलेले नाही. आणि गावाचं नाम त्यांनी सांगितलं. त्यांचं याच्यात वाटा आहे ना पंचायतीच्या जळणघटीमध्ये. कार्यकर्ते त्यांची थोडीच होती, कोणाची 1 वर्ष, कोणाची 2 वर्ष. मी आणि येतो नसून निघाल 12 वर्ष आम्ही बघली. पण 67-72 साली रोजबाई आमचा हुशार. मी सोडून जाणार नको, त्याचं काय आपलं काम नाही, आपलं कोण जीवन देत नाही. पण तो हुशार काही सगळी ती यादी पाहिली, ब वाट पाहिला. डॉक्टर तुम्ही बरोबर उभे राहा. ते बघा एवढी मतदार आहेत, ते व्यापारी लोक माझ्या दवाखान्यात तिथे, आणि सगळे सुशिक्षित लोक होते, म्हणजे पैसे घेऊन फिरणारे नव्हते. तिथे आम्ही पुढे पडतो. पण त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही निवडून घ्या, तुम्ही राहा, आणि बरोबर निवडून नाही का आलो. पण नंतर पुढे गंमत झाली. 7 आणि 8 काही दिलं होतं ते 13 आणि 6-7 आमचे 7 काँग्रेसला एकच पाहिजे, शिवसेना नंतर आहे, काँग्रेसचे 6. आम्ही आघाडी केली, आम्ही विचार केले. तर आम्ही एकटे जोडून विचार करत नाही समाजवादीवर. पण आकडे दिल्लीत आलंय तसं. त्याच्यामध्ये आमचे बीजेपीचे लोक होते, शिवसेनेचे राजस्थानचे लोक होते, आणि आलो निवडून. आता सरपंच कोणी व्हायचं. पण त्यावेळेला मला यशवंत आव्हान म्हणावे लागले. यशवंत त्यांचे मामा अटल काँग्रेसवाले, त्यांचा देव म्हणजे सतू कदम. त्यांचा दिवस ते छान म्हणून बसले, तू सरपंच हो. नाही डॉक्टर हो, डॉक्टर हा विचित्र मनुष्य, हट्टी मनुष्य आहे, आणि तुम्ही त्यांच्या हातात गेलं की सगळं गेलंच तपाळा. तू सरपंच हो. पण समाजवादी बांधकी मानकारांचा यशवंत घडत ऐकते नाही, ऐकलं नाही त्यांना. आता दिवस चालू ऐकलं, मग मी सरपंच झालो. दुसरा सरपंच सरपंच झाला, आणि माझ्यानंतर मग यशवंत सरपंच झाला. पण त्या सरपंच पदाच्या कारकिर्दी मगाशी मी उल्लेख केला या सगळ्या 10-12 सरपंचांचा. त्याच्यानंतर जे 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे सगळे ठराव झाले ते पदाने झाले. आणि आज मला सांगायचा विषय या सरपंचाने एवढं जातं की मनुष्यदाई मी सांगतो. मनुष्यदाई सुरुवातीपासून 56 सालापासून आजपर्यंत तुमच्या घराण्याचा एक तरी मेंबर असतोच पंचायतीत. सांगतो पुढे पहिला यशवंत तुमचा काका, आणि त्याच्या काशीनाथ अनेक वर्ष आहे, गेल्या वर्षी पण होताच काशीनाथ दादा. आणि एकदा तर काशीनाथ काँग्रेस करते, आणि नरू यांचा काका आमच्या पक्षाचा. 2 यांच्या घरातला मेंबर, म्हणजे यांच्या घराण्याचा राजयोग दिसतोय मला.
तीन तीन वेळा आम्ही निवडून येऊ शकत नाही तर प्रत्येक क्षेत्रांच्या घरात कोणीतरी आहे. मोहन सुद्धा होता. आता मोहन मुख्य निमित्त गेल्याचा भाऊ सख्खा भाऊ मोहन तोही होता आणि आता त्यांचा भाऊ सरपंच झालेला आहे. आणि त्यात यांच्या काय नाव म्हणजे ह्या बाईला मी ह्या मुलीला म्हणतो मी आमच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. मुली वर्ष मुलीची खरी गोष्ट आहे. मजुरी करायची पुढे कोणत्याकडे कामं करायची तांदूळ विकायचे पुढे अशा परिस्थितीमध्ये ती वाढलेली आहे. आमच्या शाळेमध्ये शिकली ती. पण पंचायती शिरकाव झाल्यानंतर हळूहळू मग जिल्हा परिषद निवडून आली. त्याच्यानंतर ती उपसभापती झाली. त्याच्यानंतर आमदार झाली. त्याच्यानंतर ती राज्यमंत्री पण झाली आणि आता कोणाची आमदार. आमचा नवरू एक मेंबर नवरू उपसरपंच होता आणि पंचायतीमध्ये निवडून पण आला होता. आणि आज मला योगायोग वाटतोय की मनालताई अडचण आमच्या मनीषाताई मनालताई सुद्धा आधी पंचायतीतच होत्या, मग म्युन्सिपाल्टीत गेल्या, मग आमदार झाल्या, मग खासदार झाल्या, मुलांच्या सामुदायिक मंत्री झाल्या आणि मंत्री झाल्या असत्या. पण मी पक्षाची सभा करून म्हणजे मंत्री होऊ शकल्यानंतर मंत्री झाल्या असत्या आणि मंत्री चांगले गाजर असतं त्यांना. तसंच ह्या सगळ्या पोस्टमध्ये त्या गेल्यात. त्यांचं वक्तृत्व कर्तृत्व दातृत्व दोघांचं त्याचं इतकं सुंदर बोलतात. ते सभा नीटपणे किती आला म्हणजे तयार झाल्या त्या तुमच्या मनीषाचे किती सुंदर बोलतात. मध्यस्थीत बोलतात. किती सभा मोठी असतो. कर्तृत्व तुम्ही पाहिलं या भागाचा विकास किती केलेला आहे त्यांनी. ते दातृत्व मागायला घेत नाही. गव्हर्नमेंटच्या वेळेला आम्ही घरी गेलो त्यावेळेला असं ठरवलं की जास्तीत जास्त 2,500 रुपये घ्यायचे. मी ₹1,000 घरी जाऊन या कमिटीला सुद्धा सगळा आकडा मोठा त्यांचा आहे. 11,000 आकडा सांगितलेला म्हणजे दातृत्व किती मोठा आहे आणि गुणग्र असतं आहे. जरी आमचे पक्ष वेगळे असले तरी मी कधी पक्ष आणलेला नाही माझ्या कार्यामध्ये. आज सगळे पक्ष आहे. तुमच्याकडे सगळ्या पक्षाचे लोक स्टेजवरती आले. आमचे रामअण्णा आहेत, आमचा राजाभाऊ आहे, आमचे हे आहेत म्हणून ते आहेत. सगळ्या पक्ष सगळे समाजाच्या सगळ्या लोकांचा पक्षात जे करलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या लोकांनी मला एक मदत केलेली आहे आणि त्यांचं स्मरण करत माझं कर्तव्य आहे. गावोगावचे अनेक लोक मला डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे आमच्यात नाही येतात. काही लोक अज्ञात आहेत, काही अज्ञात होत आहेत, काही ज्यांचा नाही चेहरा ज्यांचे नाही पण ते आमच्या पक्षामध्ये लोक होऊन गेलेले. पण आपले अजून आमचे जगू भास्कर केवळचे आमचे अरविंद साखरे सकाळचे म्हणजे वर्तक किंवा जगन्नाथ वर्तक आगरवाडीचे आमचे अनेक लोक आहेत. राहुल विठोबाचे लोक आहेत. तुमच्या विषू शकत नाही. रामनाथ तुमची विष्णू म्हात्रे आहेत. त्याच्यानंतर कपाशाचे एक आमचे तिथे रघुनाथ असं आमचे कार्यकर्ते. मग जमीन बागाच्या वेळेला सत्याग्रह करणारा हरेश्वर नाम हरेश्वर महादेव म्हणजे हळू आम्ही काय म्हणतो हरेश्वर जमीन बागा नवीन सत्याग्रह नाही केला. तुमचे दांडेचे माझे मित्र नरेंद्र शांताराम आणि मला ते सत्याग्रह केलेलं आहे. ते कसं मी विसरू आज आमच्या पक्षात नसल्याचं माझा मित्रच आहे. नवघेत आमचा गेला म्हणून होता सत्याग्रह केलेला आहे. कैलास आमचे प्रोत्साह पाटील होते सत्याग्रह केलेले आहे. आम्ही काही सत्याग्रह करू शकलो नाही. व्यवसाय मला करता आला नाही आम्हाला. पण अशा अनेक कार्यकर्ते असतात. बाबुराव तांडे आमचे बाबुराव तांडे रामबागचे किती आम्हाला मदत केली आहे. वेडीचे बालू पाटील बाबूशेला आणि आज सुद्धा आमचे वासुशेष राजा म्हात्रे काम करणारे कार्यक्रम विसरतात. तर अशा अनेक लोकांनी मला मदत केली. ज्ञान अनेक लोकांनी आणि त्यांच्यामुळे हा सगळा निष्ठोय आज. तर त्यांच्यामुळे मी हे सगळं काम करू शकलो. तर त्यांचा याचा सहभाग जास्त आहे असं मी समजतो. म्हणजे लाटांचे शांताराम यादव पद्माकर पाटील किती वर्षापासून आमच्या बरोबर राहिले. तर त्यांचं उत्तर मला विस्मरण करून चालणार म्हणाले. असं एकच उदाहरण कोण महाराष्ट्रामध्ये येते की शिक्षण सम्राट जास्तीत जास्त शाळा आपण ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात. पण आमच्या 2च शाळा आहेत. पण त्या दोन्ही विभक्त करण्याचा मी प्रयत्न करण्याचा झाला. कुठेतरी दाखवा तुम्ही जास्त शाळा मी धंदा करायचा म्हणून घेता. आम्हाला याचा धंदा कुठेच करायचा नव्हता. मी जेव्हा पाहिलं की आता तिथले भाषण आमचे माजी विद्यार्थी आगर परिषद फार मोठे झालेले आहे.
दुनियाला पदावरती ते काम करतायत, त्यांच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या गावात मोठं कामं केलेली आहेत. सरकारला केवढं मोठं 10-15 लाखाचं रिवाईव मागलेली आहे. पोहा मंदिर आगरवाडीला केवढं मोठं मंदिर बांधलं रामाचं मंदिर, मागून सगळं मंदिर जाताचं मंदिर काही भेट असतात. आणि मला जेव्हा असं दिसतं कुरकुरी सुरू झाली, कुरकुर सुभद्रा शाळा हा होता जेव्हा मोठ्या व्हायला लागल्या तेव्हा कुरकुरी सुरू झाली. पण आमचं अत्याचाराचे प्रत्यक्षाचं आपण काही व्यवस्थित चालू होतं. पण नंतर मग शिस्त वेळ चालली, रिझर्व चित्र लागायला लागले, वाईट लागायला लागली, कमी लागायला लागली. मग तिथे लोक माझ्याकडे यायला लागले. मग मी विचार करतो तुमचं म्हणून बरोबर आहे, मी प्रयत्न करतो. आणि त्याप्रमाणे सगळं ठरवलं, खाली गेलं, लोकांनी सगळं ऐकलं, म्हणून सगळं मान्य केलं, त्यांनी मान्य केलं तुमचा डेप्युटी डायरेक्टर. आणि आता जूनपासून ती संस्था वेगळी, त्यापासून आता मला हार घातलाय, हार घातलाय त्यांना विश्वास आहे ते मिळायला लागलाय शाळांमध्ये. पण अशा तऱ्हेने सुद्धा विशेष आहे की आमच्या संस्थेमध्ये त्या सभेमध्ये 290 पैकी फक्त 3च होते विरुद्ध. म्हणजे सकाळी गेलो तर माझ्या बाजूला आहे, सकाळी आपल्याकडे जाऊन दे तर ते भरून देत नाही, काय टाकत असं नाही विचार केला की बाबा त्यांचं रक्षा वाढल्या तर गोडीचं करायचं, गोडी करून मोठी करायचं तिच्या मागे जयंतराव पाटील भाऊचा होतं ऐकत कोणतरी नेहमी शाळा काढली तरी होऊ नये म्हणून मग मी समाजाकडे निर्णय घेतला. सगळ्याला पटवलं, 2-3 वर्ष सगळ्या फेऱ्या मारल्या मी आणि त्याची छोटी वेगळी झाली सुखाने. नांदा सोके बरे दोन्ही माझी दोन्ही माझी मुली आहेत, नांदा सोके बरे म्हणून त्यांना ते वेगळं करून दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आयुष्यामध्ये 50 वर्षामध्ये मला लोकांनी सहकार्य केलेलं, आणि हा सगळं मोठा वेळा अनेक क्षेत्रात मला लोकांनी मदत केली. आपण 100 मार्क करूया, त्यामध्ये एक तुमचे कार्यकर्ते आले, सगळे आले, त्यांना मी 40 मार्क दिली. पण जन्मभर मला जी साथ दिली तिला मी 50% मार्क 50 मार्क दिले. मी विचार 50 वर्षापूर्वी सगळ्या गिरगाव सारख्या श्रीमंताची मुलगी येते, आता येतच नाही, आता आमची खूप आगे आता आली 50 वर्षांनी डॉक्टर होती, पण त्यावेळेला आली असते का त्यावेळेला. पण त्यावेळेला 50 वर्षापूर्वी सगळ्याला लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, शाळा नाही, अशा खेड्या गावात माझा सुद्धा म्हणजे एक सिंगल रूम गादी उलटी करून सगळी तिथे फर्निचर. आणि ज्या मला ते यायच्या मुलीच्या वगैरे आणि तिकडे येतच आहे याला काय मुलगी. पण असं असून सुद्धा त्यावेळेला आता काळात पण असल्यामुळे जुन्या वेळेच्या असल्यामुळे तिने माझ्या काळात मी तुझ्या काळात पडलो कारण आणि त्यांना हातात मी संसार केला 50 वर्ष. 50 मार्क किंवा 40 मार्क लोकांना मग तुम्ही 10 मार्क थोडं फक्त माझं श्रेय आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सत्कार केला बाबा आणून मला भरून आलं आहे. आणि आज तुम्ही ती मला ट्रेनिंग दिली ना, ते ट्रेनिंगची काही गरज नव्हती खाली मला. मी आधी सत्काराला विरोध केला, मग एक दिवस मिटिंग घेतली पाचेश्वर मध्ये, आपण एक मिटिंग घेऊ. 5 वर्ष झाले, एकूणचे वगैरे आले, नाही सत्कार तर झालाच पाहिजे. आधी यशवंत जाऊन पाहिजे तर सफळा करतोच नव्हतं आपण एका हॉलमध्ये आणि परत पण आपण पुरुषाचे पैलू आणि 8 वर्ष झाला सत्कार. पण वर्षाचं म्हणा तसं नाही चालणार, डॉक्टर याच्या सफळाचे नाही आहेत. त्या दक्षिण भागातल्या 40 गावात त्यांनी काम केलेल्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी कामं केली, अधिकार करू नये सत्कार आपण सगळ्यांनी मिळून करूया. आणि मग त्यांची कमिटी नेमकी सर्वपक्षीय लोक घेतले, सगळ्यांनी साथ दिली. आणि मग मी आधी काय निधी मी काही घेणार नाही, निधी संस्थेला दाखवणार द्या तुम्ही, हा म्हणा मी 1 रुपया घेणार त्याच्यामध्ये. पण मला शिक्षा होईल, पण मला पैसे घालावे लागतील तुला. ठीक आहे, त्यांनी 5 लाख रुपये गमवलेले आहेत, त्यात माझे मी 5,000 रुपये घालणार आणि त्या दोन्ही शाळांना देणार, दोन्ही माझ्या पुढे आहेत योग्य त्या प्रमाणात, अर्ध्या नाही योग्य त्या प्रमाणात देणार. हिशेब करणार मी तिथून किती आले, तिथून किती आले.
अर्धी अर्धे काम म्हणून त्यामुळे इथून जरा पैसे खूप चांगले आहे, खूप मेहनत घेतली त्यामुळे. आणि ते तसं मी वाटणार आहे म्हणजे 5 वेळा घालणार आणि संगीताचं गेलं. मला आनंद झाला. आज ह्या दिवसांनी जुन्या लोकांच्या आठवणी आल्या, म्हणजे जुने कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर आले. आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणजे आज मला मागे वाटलं की आम्ही नवरा बायको बसलो आणि सगळे आले बाबा आईची पाठी काढण्याकडे बघत होतो. म्हणजे याची शाळा मिळाली असती. पण जाऊ दे, म्हणजे एवढी काय हे नव्हती म्हणजे त्या खुर्च्या काय हे काय नव्हते हात पुढे काय. ठीक आहे, तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही विरोध केला नाही, पण म्हणजे त्या याच्याकडे नाही आहे. कारण सामान्य माणूस आहे, सामान्य कार्यकर्ता कधी कुठलेही मी पुढारी झालो नाही, कधी नेता झालो नाही, फक्त कार्यकर्ताच राहिलो, स्वयंसेवकच राहिलो. आणि माझा संसार संभावून ते काही करता आलं माझ्या पत्नीच्या सहाय्याने ते व्याजपर्यंत करत आलं. सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मां कश्चित् दुःखभाग्. जय जगत, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सभा. सत्काराला उत्तर देताना माणसाची भावना काय असते ही आपण पाहिली असेल. सत्कार सोहळ्याची लंबी चौडी भाषणे आपण ऐकली असतील, पण सत्कार सोहळ्याला उत्तर देणारं असं भाषण हे एकमेव असावं असं मला वाटतं. पण त्यामध्ये भाषण नाहीये, त्यामध्ये फक्त आहे की कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता. अगदी छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचा प्रत्येकाचा उल्लेख या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी केला आणि स्वतःकडे फक्त 10% श्रेय घेतलं, 40% कार्यकर्त्यांनी, 50% वहिनीला. अशी कृतज्ञतेची भावना फार क्वचित आपल्याला आढळते. डॉक्टर साहेब, खरोखरच तुम्ही धन्य आहात आणि म्हणूनच तुमचा आज एवढा मोठा सत्कार आणि 7:30 वाजले तरी एवढा मोठा जनसमुदाय. असो, यानंतर डॉक्टर साहेबांनी ज्यांना 50% श्रेय दिले त्या वहिनींना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, तर या सगळ्या यशात श्रेयात तुमचा 50% वाटा आहे. मला बोलाय आमदार मनीषा, आमचे नंदित भाई, माझे आमदार, ज्येष्ठ नेत्या, समाजाचे ज्येष्ठ नेत्या अनुताई आणि नाते कोरे आणि बंधू भगिनी, मी माझे मनोगत तुम्हाला वाचून दाखवते. उपस्थित बंधू भगिनीनो आणि बाल मित्रांनो, आज हा सत्कार होत असताना माझ्या डोळ्यासमोर अनेक व्यक्ती उभ्या राहतात. प्रथम ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करायचा वाटतो ते म्हणजे आमचे भाई नवनीत भाई. त्यानंतर गुरुवर्य आमच्या परिसरात लाभले, त्यांना मी प्रथम वंदन करते. 1951 सालापासून आजपर्यंत 50 वर्षे सातत्याने सफाई परिसरात प्रत्येक कामात त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी संघटना उभी केली व अजूनही पालघर मित्रसारख्या पेपरने ते जनतेला प्रबोधन करीत आहेत. सफाईच्या शैक्षणिक विषयक आठवणीत मला दाभोळकरांची प्रकर्षाने आठवण आल्याचे राहत नाही. प्रथम इयत्ता 8वीचा वर्ग सुरू केला तेव्हा त्यांनी वेतनाचा विचार न करताना शिक्षकाचे काम मनापासून स्वीकारले. दाभोळकर सरांनीच आपल्या शाळेचा पाया घातला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यानंतर दोन्ही शाळांची धुरा वाहणारे सर्वश्री भातेसर वर्तक सरांसारखे मुख्याध्यापक लाभले व आपण पाहतच आहोत शिक्षणाची उत्तरोत्तर प्रगती कशी होत गेली ते. माझ्या स्त्री जीवनात लाभलेल्या कैलासवासी पाथेबाई, कैलासवासी करुणताई आणि भातेबाई यांच्या संगती सोबतीचा उल्लेख मला टाळता येण्यासारखा नाही. आमच्या भातेबाईंचा शालेय कार्यक्रमात मोठा वाटा आहे. तसाच सफाई महिला मंडळ नावारूपाला आणण्यात त्यांची धडपड ह्या सगळ्यांची मी साक्षी आहे. भातेबाई व मंडळातील इतर महिला या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी जणू एकाच कुटुंबातील असल्यासारख्या वाटतात. आता सफाळ्यातील तरुण जबाबदार मुलांनी शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी मोठ्या गुणवरीने आपल्या शिळा घेतली याचा आनंद वाटतो. विशेषतः ॲडव्होकेट दीपक भाते, कांती जोशी, सुनील लिमकर, भरत शहा, प्रवीण राऊत, फडके कुटुंबीय इथे अनेक मुले मनापासून काम करतायत. त्यांना सहकार्य करणारे डॉक्टर कोसव, नीलम, नेहमी कार्यरत असणारे नागेश हटकर, ज्योती केळकर व इतर तसेच शाळेतील इतर शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.
तसेच वृद्धाश्रमाचे काम करणारे मुकुंद नेमकर, भाई रोकडे हे सगळे मनापासून काम करीत आहेत. हे चित्र पाहून मला भाऊंच्या व इतर सहकाऱ्यांच्या कामाची आठवण होते. भाऊंनी 50 वर्षात केलेल्या कार्यात अनेक व्यक्तींनी सहकार्य केले. त्या सर्वांचा उल्लेख भाऊंनी लिहिलेल्या सभाळ्याच्या इतिहास लेखात आला जाईल. त्याची पुनरुक्ती जाणणे मला योग्य वाटे, तरी सुद्धा अनेक अतिशतीच्या प्रसंगी भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या व्यापारी वर्गाचा, दुकानदारांचा उल्लेख मला केला पाहिजे. एखादा गरीब पेशंट सिरियस असेल तर तितक्याच्या रात्री बेरात्री त्याला मुंबईला हटविण्यासाठी किंवा पुढील इलाज करण्यासाठी गडबडी गोळा करून ह्या व्यापारी वर्गाने भाऊंच्या कार्याला सर्वतोपरी मदतच केली. भाऊंच्या व माझ्या सहजीवनात एका व्यक्तीचा मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. तो म्हणजे आमचा रणछोड. रणछोड हा फक्त आदर्श कंपाऊंडर नव्हता, तर आमच्या कुटुंबियच होता. भाऊंचा जणू उद्वासक असावा असा होता. गावातील बदललेल्या चित्रात उठाव आणणारी व्यक्ती व स्त्रियांना अभिमान वाटणारी व्यक्ती म्हणजे आमदार सौ मनीषा नेमकर होय. सफाळ्याचे नाव मंत्रिमंडळात नोंद. आपले मंत्रिपद भूषणाऱ्या तडफदार मंत्री हे सफाळ्याचे भूषण होय. ग्रामीण भागात कायापालट करण्यासाठी भाऊंच्या धडपडीला अशा तऱ्हेने फळे मिळत गेली तर उत्तर सफाळीला नावारूपाला यायला वेळ लागणार नाही, अशी मी आशा व्यक्त करते. या मंगल दिनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून या सत्कार समितीने मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपणांचे व सत्कार समितीचे आभार मानते. डॉक्टर अमृते यांच्या कुटुंबियांच्या भावना या सत्काराच्या निमित्तानं फार वेगळ्या आणि आगळ्या आहेत. डॉक्टरांचे सुपुत्र अनिल आणि स्नुषा अंजली हे डॉक्टरांच्याच निष्ठेने आणि श्रद्धेने त्यांचा वैद्यकीय व्यवसाय या ठिकाणी चालवत आहेत. या समारंभाच्या निमित्ताने आभार मानण्यासाठी येते त्या कुटुंबियांच्या वतीने डॉक्टर अंजली अमृते. किती कार्य केले याची जाणीव झाली आणि सफाळ्यातील लोकांनी सुद्धा त्यांच्यावर किती उदंड प्रेम केले याची प्रचिती आली. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भाऊ आणि आमच्या सासूबाई, आणि याची जाहीर कबुलियत भाऊंनी इथे दिलेली आहे. आणि स्त्री म्हणून मला याचा फार अभिमान वाटतो. आणि हा सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी ज्या संस्थांनी, ज्या व्यक्तींनी अथक परिश्रम केले आणि उपस्थित मान्यवर व्यासपीठावर जी मंडळी आली ती अगत्याने इथे आली आणि याची शोभा वाढवली, त्यांचे आणि सर्व उपस्थित नागरिकांचे मी जाहीर आभार मानतो. आता सत्कार समितीच्या वतीनं आभार मानायचे, खरं म्हणजे आभार कुणाचे मानायचे? भाऊंच्या प्रेमापोटी आलेला आहे, त्यामुळे आभार मानलेला आपल्याला आवडणार नाही. तरी पण समारंभाचं औचित्य म्हणून आपल्या सर्वांचा ऋणनिर्देश करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत सत्कार समितीचे कार्यवाह श्री यशवंत गरज. उपस्थित बंधू भगिनींनो, आता हा शेवटचा गोड कार्यक्रम आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही, पण एक उपचाराचा भाग म्हणून धन्यवाद आणि किंवा आभार मानणे माझं कर्तव्य समजतो. त्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे नामनिर्देश करून आभार धन्यवाद करण्याच्या अगोदर दोन व्यक्तींचा या सत्कार समितीच्या वतीने सत्कार करू इच्छितो. प्रथमतः डॉक्टरांच्यासाठी जी स्मरणिका प्रसिद्ध झाली त्या स्मरणिकेचं मुखपृष्ठ आणि इतर सजावट आमचे मित्र नागेश अटकर यांनी केली. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. डॉक्टर अमृते यांचा गौरव करेल. आता दुसरा एक उल्लेख मला केल्याशिवाय राहणार नाही. या सत्कार समितीचा मी जरी कार्यवाह असलो तरी सर्व कार्य वाहिलेले आमच्या बाध्यसरांनी. मी नुसता नामधारी कार्यवाह होतो. हे सर्व काम त्यांनी तन मन धन लावून डॉक्टरांच्या प्रेमाखातर इतक्या पिछाळलेल्या अवस्थेसारखं केलं की ते इतके दिवस त्या कामाला झुंपून घेतलं होतं. तर मला राहत नाही. कार्यक्रम पत्रिकेच्या बाहेरचा कार्यक्रम आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की बाध्यसरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करावा. आजच्या सत्कार समारंभाला आपण नागरिक उपस्थित राहिला. आपल्यामुळे हा समारंभ यशस्वी होऊ शकला.
डॉक्टरांच्या प्रेमापोटी त्यांनी केलेल्या सेवेत दाद देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सत्कार समितीच्या वतीने आपला धन्यवाद देतो सर्वांना आणि आभार मानतो. आता आभाराचं काम जास्ती लांबवायचं नाही म्हणून मी फक्त उल्लेख करणार आहे. श्रीमती मृणालताई गोरे यांच्या संघर्षमय जीवनाचा डॉक्टरांच्या जीवनावरही फार मोठा प्रभाव आहे. त्या स्वतः इकडे उपस्थित राहिल्या, डॉक्टरांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्या उपस्थितीमुळे या समारंभाला एक प्रकारची शान आली. त्यांना त्या उपस्थित राहिल्याबद्दल मी धन्यवाद देतो. नवनीत परीक्षा गीतांचा मोठा उल्लेख झाला या ठिकाणी. एक लहानसं वाक्य सांगतो की आमचे डॉक्टर नवनीतबाईंना एक आदर्श सार्वजनिक सामाजिक नेते मानतात. वर्तक सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रथमच इच्छा व्यक्त केली की माझा सत्कार फक्त त्यांनीच करावा. ते नवनीतबाई या ठिकाणी अगत्याने आले, त्यांचाही मी आभारी आहे. मनीषाताई नेमकर तर म्हणजे डॉक्टरांनीच सांगितले की त्यांचा डॉक्टरांनीच या ठिकाणी सत्कार केला होता आणि योग असा की त्यांच्या अध्यक्षतेखाली आज डॉक्टरांचा सत्कार होत आहे. आणि दुसरी वैशिष्ट्य ही गोष्ट असेल की या सत्कार समारंभाला आम्ही जाहीर केला किंवा त्याचं प्रयोजन ठेवलं तेव्हा त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे आस्था दाखवली आणि विशेषतः त्या समारंभासाठी थोडं आर्थिक सहाय्य मिळवून दिलं आम्हाला. आमच्या विनंती या समारंभाचे अध्यक्ष झाल्या त्यांचाही मी आभारी आहे. तसंच आदरणीय अनुदेवी लिमये आपल्या सर्वांना डॉक्टरांना आशीर्वाद देण्यासाठी इकडे आल्या, त्यांचेही मी आभार मानतो. शाहीर लीलाधर हेगडे सुद्धा इथे आले, त्यांचेही आभार मानतो. समारंभात अनेक डॉक्टरांचे मित्र मान्यवर व्यक्ती हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. या समारंभासाठी जे देणगीदार आहेत, समारंभ आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं, स्मरणिकेसाठी ज्यांनी जाहिरात देऊन आर्थिक सहाय्य केलं, त्यांचे आभार मानतो. आणि जे डॉक्टर अमृते यांनी आमच्या विनंतीस मान देऊन सत्कार करण्यासाठी आम्हाला अनुमती दिली, त्यांचे आभार मानतो. आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी मोठ्या संख्येने, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि शेवटी परत एकदा आपण सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानून माझ्या आभाराचा कार्यक्रम संपतो. यानंतर राष्ट्रगीत वंदे मातरम सामुदायिक होईल आणि राष्ट्रगीताने आणि अध्यक्षांच्या मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रजोत्साहपुलकितयामिनी द्रुमदलशोभिनी सुभासिनी सुमधुरभाषिनी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की जय. भेटायचे मी दिला का भाऊना पुढे घ्या, एक मिनिट भाऊना पुढे घ्या, पुढे घ्या.
अरे तू आला तुम्हाला माहिती होतं? जरा पुढे या म्हणजे लोकांना एवढं पुढे बसून माझं काय करतो ह्याला सांगितलं तुम्ही येणार बोलले ना मी येणार एक मिनिट सर सोडून जायचं मागे मागे हा सोडून जायचं नाही इन अँड आउट कॅसेट मध्ये येणार आहे हे नाही गोलवट बद्दल काय बोलला नाही उत्तर देताना नाही का हो डॉक्टर भाऊ तुम्ही गोलवट बद्दल उत्तर देताना बोलला नाही तिथं बोलला बोलवरचं काय ते सांगितलं ना येईल सुद्धा पुढे आदत द्यायचं असते नाही बोलला ना त्याला असतात ना आता कोणीतरी बोलतो का लाज बटवा कोणी विसरणार मला मिळणार नाही, मला काय तुमचा नव्हता तो माझा रथ तुम्ही आता आरत मिळणार तुम्हाला रथ देणार रथ देतो रथ घरपोच सगळं तुम्हाला घरपोच सगळे नारळ पण सगळे घरपोच करतो मी सांगितलं ना त्या बघितलं घ्या ना या बघितलं घ्या ते काय रे ते अजून नाही. ते मग बघू ते काय जेवण. ते गणित नंतर मांडू त्यांना काही करायची आवश्यकता नाही गोलवड की सफा लिहितोय पण त्याला ते काही आठवत नाही मासिक पत्रिकेमध्ये अहवाल पाठवलेले आठवलं की बरं सर्व दवाखाना नसला तेव्हा पण गाडी वाटेल आम्ही त्यांच्याकडे रात्री 12